दृश्य आहेत कल्याणमधली। पोस्टरबाजी केली जाते, मात्र ज्यांच्या शोधासाठी ही पोस्टरबाजी केली जाते ते आहेत ठाकरे गटाचे नगरसेवक। होय, बरोबर ऐकलत तुम्ही, ठाकरे गटाचे 4 नगरसेवक गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहेत। त्यांचा शोध लागेना, त्यामुळे पक्षाकडून शहरभर ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे। कल्याणातील कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे। दरम्यान या 4 नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाचे वडील समोर आले असून त्यांनी माझ्या मुलाची बदनामी थांबवावी, तो देवदर्शनासाठी गेलाय असा दावा केलाय। जाणून घेऊयात कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं चाललंय तरी काय। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 11 उमेदवार विजयी झाले। त्यापैकी 4 नगरसेवक 16 तारखेपासून नॉट रिचेबल असल्यानं खळबळ उडाली आहे। नॉट रिचेबल असलेल्या नगरसेवकांमध्ये मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केने यांचा समावेश आहे। या नगरसेवकांचा शोध घेण्यात यावा यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देखील दाखल केली आहे। मात्र पोलिसांकडून तातडीने दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पोलिसांनी शोध न घेतल्यास पोस्टर लावून नगरसेवकांचा शोध घेण्याचा इशारा दिला होता। राऊत यांच्या इशाऱ्यानंतर कल्याण पूर्व भागात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आक्रमक झाले। त्यांनी विविध ठिकाणी पोस्टर लावले आहेत। या पोस्टरवर बेपत्ता नगरसेवकांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले असून कुणालाही हे नगरसेवक आढळून आल्यास जवळच्या शिवसेना शाखेशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। तुम्ही लावलेले काय नेमका मजकूर आहे आणि काय आव्हान आहे? आमचे जे 2 नगरसेवक आम्ही निकाल लागल्यापासून त्यांची शोध घेतोय, परंतु त्यांचा शोध लागत नाहीये। त्यांचं कार्यालय असेल, त्यांचं घर असेल, त्यांचे मित्रपरिवार असतील, सगळ्यांकडे चौकशी केल्यानंतर देखील ते आम्हाला सापडलेले नाही आहेत। तर त्यांचा कुठेतरी कोणी अपहरण केला असावा किंवा त्यांनी स्वतःहून कुठेतरी पक्षाशी गद्दारी करण्याच्या हेतूने लपून बसलेले असतील, या दोन्ही आशंका आहे। त्यामुळे आम्ही पोलिसांना तक्रार केलेला आहे, पोलिसांनी शोध सुरू केलेला आहे। त्याच पद्धतीने माननीय संजय राऊत साहेबांच्या आदेशानुसार आम्ही शहरात सार्वजनिक ठिकाणी त्यांचे पोस्टर लावतोय। त्याच्यामध्ये हे 2 नगरसेवक कुठे सापडतील त्यांनी नागरिकांनी आम्हाला शिवसेना शहर शाखा कोळसेवाडी या ठिकाणी संपर्क करावा अशी आम्ही अपील करतोय। जर त्यांचा कोणी अपहरण केला असेल किंवा त्यांना कुठेतरी डांबून ठेवला असेल तर हे लॉ अँड ऑर्डरचा फेल्युअर आहे। सरकारने त्याच्यावरती लक्ष द्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। बघा, 2025ची जी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एबी फॉर्म दिला आणि तेथील मतदारांनी उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं। परंतु 16 तारखेपासून हे 2 नगरसेवक बेपत्ता आहेत। तर हे स्वतःहून बेपत्ता झाले का त्यांना कोणी बेपत्ता केलं याची आम्हाला काळजी आहे। ह्या 2 नगरसेवकांनी जर स्वतःहून ते गेलेले असतील तर त्यांनी आपल्याद्वारे मीडियाद्वारे त्यांनी लोकांना सामोरं गेलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की बाबा आम्ही स्वतःहून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी प्रतारणा करीत आहोत आणि आम्ही स्वतःहून स्वार्थीपणाने आम्ही दुसऱ्या पक्षाला आम्ही सपोर्ट करत आहोत। जर त्यांना बळजबरीने किंवा जबरदस्तीने जर त्यांना नेलं असेल तर त्या पद्धतीने पोलिसांनी प्रशासनाने आम्हाला मदत करायला पाहिजे, त्यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला मदत करायला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भावना आहे। आमचा हेतू फक्त आमचे जे 2 नगरसेवक आहेत हे कुठल्या स्वरूपामध्ये ते बेपत्ता झालेले आहे याचा शोध घेणं फार महत्त्वाचं आहे। आमचे जिल्हा प्रमुख शरद पाटील साहेब यांनी रीतसर कल्याण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीचा लवकरात लवकर प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि त्यांचा शोध घ्यावा हीच आमची विनंती आहे। हेमंत चौधरी उपस्थित। कल्याण डोंबिवलीमधील या सर्व नाट्यमय राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका।